चंद्रावर आल्यासारखे खड्डे जणू आपल्याला इथं बघायला मिळतात. त्याला लाखो वर्ष लागलेली आहेत. तर बघा कशा पद्धतीने आपल्याला गोल दिसत आहेत. सर्व ठिकाणी गोल आहेत. रांजण खळगे म्हणून याला म्हणलं जातं. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वळसे गावात. शेंदळे गावाच्या जवळील वळसे गावातील उरमोडी नदीच्या काठाला. महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी असणारे कुंभगर्त म्हणजेच रांजण खळगे हे बघायला. तर रांजण खळगे म्हणजे बेसॉलच्या दगडामध्ये एखादा मोठा दगड अडकून नदीच्या प्रवाहानं तो गोल गोल फिरत राहून अनेक हजारो वर्षात त्याचा एक 30-40 फुटापर्यंत खोल अशी रांजण तयार होतात. तर अशा पद्धतीचे गोल फिरून तो दगड झिजवून तयार झालेली रांजणं हे आपल्या वळसे म्हणजे सातारा जवळील शेंदळे गावाच्या जवळील वळसे गावात आपल्याला बघायला मिळतात. तर आपण ती बघायला आलो आहोत. चला तुम्हाला तर मी दाखवतो. अशा पद्धतीचे रांजण खळगे माया मागं तुम्हाला दिसत आहेत. फार प्राचीन अशा या घटना घडलेल्या निसर्गाच्या आपल्याला बघायला मिळतात. आणि नदी उरमोडी नदी आपल्याला लागते. ती क्रॉस करून आपल्याला पलीकडे गेल्यावर ती कुंभगर्त दिसणार आहेत. पद्धतीनं ती नदी क्रॉस करायला लागते. आपल्यासोबत आपले आदित्य अभ्यंकर आलेले आहेत. चला तर आपण आता कुंभगर्त बघायला निघूया. फार मोठा कुंभगर्त वरून खालपर्यंत कापला जाऊन एक भाग त्याचा तुटलेला आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीचे इथे अनेक छोटे छोटे कुंभगर्त आपल्याला बघायला मिळतात. त्यातलाच हा एक कुंभगर्त बघा. हा पूर्ण हे होऊन त्यामध्ये आपल्याला दगड क्रॉस झालेले आपल्याला दिसतात. फार आरपार कुंभगर्त तयार झालेला आहे. अख्खा माणूस उभा राहील एवढे ही त्याची सुरुवात. त्यात दगड फिरून असेच मोठे मोठे कुंभगर्त तयार होतात. अशा प्रकारचे हजारो कुंभगर्त त्या वळशाच्या नदीत आपल्याला तयार झालेले दिसतात. पूर्ण नदीपात्र या दगडांनी इथं आपल्याला अशाच पद्धतीनं एक तयार झालेला मोठा कुंभगर्त दिसतोय. चंद्रावर आल्यासारखे खड्डे जणू आपल्याला इथं बघायला मिळतात. आणि नदी इथं शांत झाली आहे कारण आतून बरेच प्रवाह आहेत, पण त्यातनं वाहत असल्यामुळं नदीचा प्रवाह इथं पूर्णपणे शांत झालाय. इथं मायामागं बघा साधारण 30 ते 40 फूट उंच असा हा कुंभगर्त तयार झालेला आपल्याला दिसतोय. इथं सुद्धा बघा आपल्याला एक फार मोठा कुंभगर्त तयार झालेला दिसतो. इथे एका कुंभगर्ताची प्रोसेस सुरू आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी मोठा रांजण खळगा तयार झालेला दिसतो. अशा पद्धतीचेच हजारो रांजण खळगे हे आपल्या उरमोडी नदीला आहेत. इथं बघा अनेक कुंभगर्त एकत्र होऊन 30 ते 40 फूट खोल खड्डा करून अनेक कुंभगर्तांनी मिळून तिथला पूर्ण भागच काढलेला आपल्याला दिसतो. हा एक प्रकारे मोठा अजूबा आहे. अशाच पद्धतीचे अनेक कुंभगर्त यांची प्रोसेस इथं सुरू आहे. हे आपल्याला सर्व उरमोडी नदीच्या प्रवाहात बघायला मिळतं. अशा पद्धतीचे सर्व हे रांजण खळगे आपल्याला तयार झालेले इथं दिसतात. खूप मोठ्या प्रमाणात हे रांजण खळगे आहेत. इथं हजारो वर्ष करोडो वर्ष ह्या नदीला रांजण खळगे बनवायसाठी लागलेले आहेत. आपल्याला समोर दिसणारा हाही रांजण खळगा बघा केवढा आहे. एक 4-5 माणसं बसतील असे हे रांजण खळगे. अतिशय प्राचीन आणि विस्मयकारक ही घटना आपल्याला साताऱ्याच्या या मुलखात बघायला मिळते. इथं बघा आपल्याला कात मिळाली आहे. धामणीची कात आहे. केवढी मोठी कात आहे बघा. जाडच्या जाड कात आहे. कुंभगर्त जो तयार झालेले तयार हो. अशा पद्धतीने हे रांजण खळगे अनेक पशु पक्ष्यांचे
निवारे आहेत, अनेक मोठी मोठी कासवं इथं आपल्याला बघायला मिळतात, अनेक पक्ष्यांचा हार हवा आहे. इथं अनेक मोठे मासे, माणसाएवढ्या आकाराचे मासे सुद्धा या पाण्यामध्ये सापडतात. चंद्रावर जसे खड्डे आहेत तसे बारीक बारीक खड्डे आपल्याला सर्व इथं बघायला मिळतात. आपण अलगद उतरूया. तिथे सर्व ठिकाणी खळगे खळगे तयार झालेत बघा. पाण्यात असणाऱ्या निवळ्या बघा अशा पद्धतीने हालचाल करतायत. पाणी कमी झाल्यामुळं कशा पद्धतीने बघा आपल्याला कुंभगर्त दिसत आहेत. नारळ आलाय वाहून. वा, अशा पद्धतीने असणार हे कुंभगर्तांची नदी. ही फार महाराष्ट्रात कमी ठिकाणी आपल्याला वरून बघितल्यावर बघा किती मोठ्या प्रमाणात हा भाग, एवढाच भागात फक्त कुंभगर्त आपल्याला बघायला मिळतात. इथं आल्यावर आपल्याला पंचमहाभूतांची पूजा केलेली दिसते. किती मोठा भाग आहे बघा. लाखो वर्ष लागलेले असतात हे कुंभगर्त बनायला. खूप सुंदर असणारे असे हे कुंभगर्त पाणी कमी झाल्यामुळे आता आपल्याला बघायला मिळत आहेत. ह्यातनं पाणी फिरत असताना अनेक दगड ह्यातून फिरतात. इथे बघा केवढा मोठा कुंभगर्त आहे. हा 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 हा, किती मोठा कुंभगर्त हा इथं तयार झालेला आहे. साधारण 30 ते 35-40 फुटापर्यंतचा मोठा कुंभगर्त इथं तयार झालेला दिसतो.